तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. खूप दिवसानंतर डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. खूप जणांचे मेसेज आले की ताई डेली ब्लॉग येत नाही आहेत आणि बाकीचे आधीचे ब्लॉग्स खूप पेंडिंग होते आणि तेच एडिटिंग करून टाकायला वेळ भेटत नव्हता, त्याच्यामुळे डेली ब्लॉगच काढत नव्हते. कारण मी डेली ब्लॉग काढले की डेली ब्लॉग पटकन एडिट होतात आणि मग ते टाकल्यानंतर मग हे बाकीचे ब्लॉग तसेच पेंडिंग राहतात. जसं की केरलाचे ब्लॉग तुम्ही पाहता, एवढे सगळे ब्लॉग काढले, एवढी फिरताना त्याची मेहनत केली आणि त्याला अजून एडिटिंग होत नाही आणि ते टाकणं होत नाही माझ्याच्याने. म्हणून मी डेली ब्लॉग काढतच नव्हते पहिली गोष्ट म्हणजे. तर म्हटलं आज चला काढूया. आज मी खूप स्पेशल काहीतरी बनवलेलं आहे आणि आत्ता बनवलेलं आहे सकाळ सकाळ इडली आणि सांबर आणि चटणी बनवलेली आहे. आणि आमची आहो इकडे आहो आमचे काहीतरी शोधताय. एक गंमत सांगते, आम्ही सांबर मसाला आणला होता आणि तो सांबर मसालाच आम्हाला सापडत नाहीये. तर आम्ही मागासपासून शोधायचा प्रयत्न करतोय. आम्ही येताना आणलं होतं पण आता ते आम्हाला कुठेच सापडत नाही. तुमच्या बाबतीत पण असं होतं का? मला कमेंट करून सांगा. कारण आम्ही पूर्ण सगळीकडे शोधलंय. आल्यानंतर आपण जिथं ठेवतो तिथंच ठेवलं, बघितलं आम्ही सगळ्या गोष्टी आणि आम्हाला सापडतच नाहीये. शेवटी मी एक जुगाड केलेला आहे. मी काय केलंय, जसं आपण तिखट सांबर म्हणजे प्रॉपर सांबर नाही बनवलेलं मी. तिखट वरण जसं असं म्हणजे वरणफळ म्हणजे चकुल्या आपलं दाल ढोकळी जसं बनवतो तसं वरण सारखं बनवलं. त्यात चिंच गूळ टाकलेलं आहे आणि माझ्याकडे पावभाजी मसाला होता तो टाकलाय. आणि मी डाळ ना सगळे टाकलेत, म्हणजे मूग डाळ जास्त टाकली आणि मग तूर डाळ आणि मसूर डाळ हे तिन्ही डाळी टाकल्यात. जास्त प्रमाण मूग डाळीचं टाकलेलं आहे, थोडी हेल्दी सांबर व्हावं म्हणून. इथं पाहू शकता सांबर माझं किती छान झालेलं आहे. तर आता तुम्हाला इडली दाखवते जरा. तर माझं इथं छान सांबर उकळत आहे, पाहू शकता वाफ आली कॅमेऱ्यावर. छान मी त्याला असं घट्टसर बनवते आणि इकडं गरमागरम इडली. ॲक्च्युली इकडचं बॅटर टाकायचं होतं, ते संपलं माझं बॅटर म्हणून मी एका ह्याच्यात बॅटर नाही टाकलं. खाली त्याच्यात अजून 2 पाळी इडलीच्या आहेत. वाव, सांबर मसाला मिल गया. काखेत कळसा आणि गावाला वळसा. आणि सांबर मसाला फ्रीज मध्ये ठेवला होता. लेजेंडरी. आणि माझं सांबर इकडे झालं पण. आता थोडा मसाला मी ह्याच्यात टाकते. मी इथं चटणी पण बनवली, पाहू शकता ग्रीन चटणी बनवली. आता वरून सांबर मसाला. असंच होतं, काखेत कळसा आणि गावाला वळसा झालेला आहे आज आमचा. आता मी मस्त इडली आणि सर्व करते. इथे तुम्ही पाहू शकता एवढ्या साऱ्या इडल्या मी केल्यात आणि खूप छान. म्हणजे मी ह्याच्यात बघा तुम्ही सोडा पण नाही टाकलेला तरी किती छान फुलल्यात आणि खूप मऊ झालेले आहेत. खूप मस्त. तुम्हाला तोडून दाखवते वाटलंच तर. आणि इथं सांबर तिखट वाढण्यासारखं मी ह्याच्यात आता शेवगा आणि भोपळा नाही टाकला, कारण सकाळी अचानक ठरलं बनवायचं आणि ती भाजी मी आणली नाही, त्यामुळे सिंपल सांबर मसाला बनवला. नाही तर दरवेळी मी त्याच्यात भोपळासुद्धा टाकते. तर तुम्हाला हे बघा किती छान झाले बघा टेक्स्चर. वा, आज मला खूप भारी वाटतंय. खूप भारी इडली आधी पण बनवलेली आहे. मला डोसे पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे येतात बनवता. तर चला मी हे आता आहोंना देते. ही इडली मी साईडला करते, नाही तर म्हणतील तू खाल्लं की काय. तर चला, तर आता हे देऊयात आहोंना. थँक्यू. वा वा वा, छान दिसते, मस्त दिसायला छान दिसते. हा, आणि ह्या इडल्या दोघांसाठी. हा, ते करा ते लोकांना वाटत एवढा एकटा खातो काय. नाही, मी डाएटवर आहे. हे माझे पण आहे त्याच्यामध्ये, नाही तर तुम्हाला वाटायचं एकट्यासाठी एवढं हे केलं बघा. छान झाले. छान झाले. इडली छान लागते का? तर मस्त पोटभर जेवण झालं. इतकं भारी सांबार झालं होतं. असं तिखट छान आंबट एकदम परफेक्ट झालं होतं. असं घट्टसर जसं पाहिजे होतं मला तसं. आणि आज मी माझ्याच मनाने जसं बनवायचं तसं बनवलं, कारण त्याच्यात मी काही शेवगा भोपळा टाकला नव्हता. मग मी त्याच्यात काय केलं, कांदा टमॅटो आणि मिरची चांगली परतून घेतली, जिरी मोहरी टाकली तेलामध्ये. मग गरम मसाला लाल तिखट टाकलं. माझ्याकडं पावभाजी मसाला पण होता, थोडासाच टाकला. म्हटलं आता सांबर मसाला तेवढा सापडत नव्हता तेव्हा, मग म्हटलं ते टाकावं थोडंसं, म्हटलं म्हणजे चव अजून येईल. नंतर मग मी ते तुम्हाला जसं म्हटलं मूग डाळ जास्त टाकली मी त्याच्यामध्ये. मग मूग डाळ, तूर डाळ आणि मसूर डाळ हे छान कुकरला शिजून घेतलं होतं. आणि मग ती डाळ त्याच्यात टाकली, मीठ टाकलं, कोथिंबीर टाकली आणि चिंच टाकलं त्याच्यात आणि गुळ एकदम एवढूसा टाकला
चिंच जास्त टाकले आणि जास्त उकळी येऊन दिली. आणि हे सगळं बारीक गॅसवर केलं. बारीक गॅसवर केल्यावर आहे ना जास्त त्याला त्यातली त्यात एकदम बारीक मंद गॅसवर केलं आणि त्यामुळे खूपच छान लागलं. तर नक्की ट्राय करा तुम्ही पण घरी. आणि चला आता मी मस्त माझी कामं उरकून घेणार आहेत. नेहमीची जी घरातली कामं असतात ती उरकायची आणि मग व्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. पण मी सगळ्यात महत्त्वाचं आधी सांगायचंच विसरून गेले की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. आणि व्लॉग कंटिन्यू करत बघूयात आता पुढे काय काय होतं आहे. मी आता थोड्या वेळाने मस्त पावभाजी बनवणार आहे झटकीपट. आज मी म्हटले आज सगळं स्पेशल छान छान बनवायचं. आज काही स्पेशल डे नाही आहे पण बनवणार आहे मी पावभाजी. तर चला. तर इथं मी दुपारी पावभाजी बनवली छानपैकी आणि पाहू शकता भाजी किती छान दिसते आणि खायला पण खूप भारी झाली होती. कलर पण छान आला त्याच्यात मी पीठ टाकल्यामुळं. आणि मग आम्ही बाहेर गेलो होतो आणि मग बाहेर इथं गरमागरम जिलेबी घेतली. मग कारण इथं गरमागरम तळत होते. तर इथे आमच्या आहोंचं स्किन केअर रुटीन चाललेलं आहे. त्यांनी झाकून ठेवलं आहे तोंड. ते दाखवत नाही आहे. त्यांना तुम्हाला दाखवायचं नाही आहे की इतके ते गोरे कसं काय झाले. ते माझ्यापेक्षा पण जास्त गोरे झालेत आता. आणि त्यांना स्किन केअर रुटीन त्यांचं सांगायचं नाही. ते म्हणतात सुष्मिताचं स्किन केअर मी रुटीन फॉलो करून करून दमलो आता मी माझं स्किन केअर रुटीन सुरू करतोय. इकडे बघा की ते मोबाईल काढा की. विचार करतो मी कसला सांगायचं. हो का जाऊ दे. काय नाही स्किन केअर रुटीन करत आहे. मुद्दामून मोबाईल लपवतात आणि मला सांगतायत की मी स्किन केअर रुटीन करतोय असं तसं. तर मंडळी दुपारी तुम्ही पाहिलंच पावभाजी. सकाळी मी इडली केला होता. आणि इकडे माझी मेहंदी आणि इकडे आमच्या आहोंनी मेहंदी काढलेली आहेत. मी आहोंना म्हटलं इकडच्या हातावर मेहंदी काढा. मागच्या वेळेस त्यांनी काढली होती खूप छान काढली होती. आता कारण मला मेहंदी काढण्यासाठी बाहेर गेले होते आणि बाकीची कामं पण होती. ते कामं करता करता व्लॉग पण घ्यायची विसरले आणि प्लस मेहंदी काढायची विसरले मी. त्याच्यामुळं मग आता वाजले रात्रीचे 11:30 पावणे 12. मला बॅकपॅक करायची होती. तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये कळलंच की नेक्स्ट व्लॉग खूप भारी असणार आहे. मी चालले मैत्रिणीच्या लग्नाला. माझ्या बेस्ट फ्रेंडचं लग्न. तुम्ही स्टोऱ्याज पाहतच असताल. तर तिचंच लग्न आहे परवा दिवशी आणि मी उद्या चालली आहे. तर आज छान मेहंदी काढलेली आहे. पटकन फास्ट काढली आहे पटकन. आणि इकडे आता आहो काढतील. तर दिवसभराचं काही जास्त मी घेतलं नाही पण हा छोटासा शॉर्ट अँड स्वीट तुमच्यासाठी डेली व्लॉग होता. पण मी बाहेरचं काही घेतलं नाही. तर नेक्स्ट टाइम आता नेक्स्ट व्लॉगमध्ये खूप छान व्लॉग असणार आहे. त्यासाठी स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. तर अशा प्रकारे मेहंदी झालेली आहे. सिम्पल अँड इझी. इकडून मी जसे इकडे काढले तसेच आहोंना म्हटलं सेम काढा आणि आहोंनी सेम डिट्टो काढलेले आहे आणि खूप छान दिसतंय हे बघा. आणि इकडे पण त्यांनी पहिलाच प्रयत्न आहे त्यांचा म्हणजे दुसऱ्यांदा प्रयत्न आहे पण एवढी मोठी मेहंदी त्यांनी पहिल्यांदाच काढली आणि किती छान काढली. आणि मला झोप आली होती त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं जेवढं फास्ट करतील तेवढं फास्ट करा. कारण रात्रीचे आता वाजले 12:30 पावणे 1 तरी त्यांनी खूप फास्ट काढली आहे आणि खूप छान झालेली आहे मेहंदी आपली सिम्पल अँड इझी. नेक्स्ट टाईम आता ज्याचं लग्न असेल त्याला मी अशी पूर्ण हात भरून काढणार आहे कारण माझी खूप इच्छा आहे पूर्ण हात भरून मेहंदी काढायची. तर चला काय निवांत लाईक कर, शेअर कर, सबस्क्राईब कर, फॉलो कर. ह्यांना खूप जास्त आनंद झालेला आहे. आताच ब्लॉग गेलाय 1 इयर झालाय. त्यांनी व्लॉग पोस्ट केलाय. बिचाऱ्यांना खूप मेहनत लागली. 2-3 दिवस झालं ते व्लॉग एडिटिंगला त्यांनी. आणि एक काम कोणतंही त्यांनी घेतलं ना खूप परफेक्टली करतात ते. असं माझ्यासारखं अजिबात नाही आहे त्यांचं. तर खूप परफेक्टली काम केलं आहे. त्याला एडिटिंगला त्यांना जवळपास 2-3 दिवस लागलेत कारण व्लॉग एडिटिंगला खरंच खूप वेळ लागतो. पण ह्यांनी खूप असं छान केलं आणि मलाही खूप आवडला व्लॉग. आणि त्याच्यामुळंच त्यांनी आत्ता म्हटले लाईक शेअर सबस्क्राईब करा ह्यांच्या व्लॉगला आणि तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. तर मग आहो माझे कसं अजून इंटरेस्ट घेतील व्लॉगिंगमध्ये आणि त्यांना अजून इंटरेस्ट येईल एडिटिंग करायला आणि मला खूप जास्त हेल्प होईल. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मला हेल्प करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि
नेक्स्ट ब्लॉगसाठी एक्सायटेड आहात का? पटकन कमेंट करून सांगा. कमेंट्स खूप कमी यायला लागलेत का तर मी ज्यावेळेस मी कमेंट्स रीड करत होते ब्लॉगमध्ये त्यावेळेस भरभरून कमेंट होत होते आणि आता रीड करायचं बंद केलं तर तुम्ही कमेंट बंद केलेत करायचे. तर दिस इज नॉट फेअर. तुम्ही जर कमेंट केल्या जास्त तर मी नक्कीच नेक्स्ट ब्लॉग जो असणार आहे आश्विनीच्या लग्नाला मी चाललेले आहे तर तो खूप भारी आणि क्लास ब्लॉग होणार आहे. तर त्यासाठी तर तुम्ही एक्सायटेड असणारच आहे. पण या ब्लॉगला तुम्ही जास्तीत जास्त कमेंट्स केले आणि मला जे कमेंट्स आवडतील सगळ्यात जास्त ते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये रीड करणार आहे आणि ते अजिबात विसरणार नाही आहे. आणि बाकी ब्लॉगला तुम्ही खूप छान कमेंट केले. मी नेहमी रीड करत असते तुम्हाला रिप्लाय पण देत असते. आहूंच्या ब्लॉगला पण तुम्ही खूप सारं प्रेम दिलं त्याबद्दल थँक्यू. भरभरून शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.